Hello, welcome to the Maths for Mother. Now we are going to see the next topic. आपण पुढचा धडा बघणार आहोत, दॅट इज सर्कल्स. त्यासाठी मी एक सर्कल काढलेला आहे आणि सर्कलचे काही गोष्टी जे आपण लास्ट इयर दॅट इज इन द 4th स्टँडर्ड वी हॅव स्टडी, दॅट इज रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर. रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर आपण शिकलेलो आहे. त्याच्याविषयीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. आणखी आता आपण त्याचा फक्त रिवाइज करणार आहे आणि हाऊ टू ड्रॉ अ सर्कल हा पार्ट बघणार आहे. सो सी हिअर सर्कल. इन दिस सर्कल, सर्कल म्हणजे काय? इट इज अ क्लोज फिगर विच इज सर्क्युलर इन शेप. आता या सर्कलमध्ये पहिला पॉईंट आपण बघणार आहोत, दॅट इज द सेंटर. दॅट इज द सेंटर. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की सर्कलचा जो आहे, आपण जर फोल्ड घातला हाफ सर्कल असं 2 टाइम्स केलं 2 वेगवेगळ्या लाईन्सनी, तर त्या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात आणि जो मधला पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द सेंटर. सो इन धिस सर्कल आय एम जस्ट गोइंग टू सी द सेंटर. आपण इथे एक मध्ये पॉईंट काढूया आणि त्या पॉईंटला मी नाव दिलं सपोज दॅट इज पी. सो दिस इज द सेंटर ऑफ दिस सर्कल. सो पहिला पॉईंट सेंटर हा महत्वाचा पॉइंट आहे. हियर इन दिस सेंटर इज द पी. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द रेडियस. आता याच्या डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. रेडियस, व्हॉट इज मीन बाय रेडियस? रेडियस म्हणजे अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल. बघा, लाईन जॉइनिंग सेंटर, मी शॉर्ट मध्ये लिहिते, सेंटर अँड एनी पॉइंट ऑन सर्कल. मग आपण जॉईन करूया. बघा बरं, एनी पॉइंट ऑन द सर्कल. लेट मी क्लिअर यू. कुठलाही पॉइंट तुम्ही घेऊ शकता सर्कलवरती. हिअर सेंटर अँड मी इथं सपोज एम पॉइंट घेतलेला आहे अँड द लाईन जॉईनिंग दिस लाईन वी आर गोइंग टू जॉईन. आपण ही जॉईन करणार आहोत लाईन, अशी लाईन जी सेंटर ऑफ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज जॉइनिंग. दॅट लाईन इज कॉल्ड एज द रेडियस. हिअर पी एम इज द रेडियस. नाव द नेक्स्ट पॉइंट, हा रेडियसचा पॉइंट झाला. नाव द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द कॉर्ड. दॅट इज द कॉर्ड. कॉर्ड दॅट इज अगेन इट्स अ लाईन जॉइनिंग any 2 points on circle. कोणतेही 2 पॉइंट्स आहेत सर्कलवरचे आणि ते जॉईन करायचे आहेत अँड दॅट इज द कॉर्ड. मग तुम्ही तुमच्या मनानं कोणतेही 2 पॉइंट्स घेऊ शकता. हा पॉइंट जरी घेतला तरी चालेल, हा न घेता दुसरा घेतला तरी चालेल. आय एम टेकिंग हिअर 2 पॉइंट्स A and B. Here A and B and I am just joining that 2 points. मी ते 2 पॉइंट जॉइन करते with the help of scale. So in this diagram AB is the chord. In this diagram AB is the chord. Now the third point that is the diameter. स्पेलिंग करेक्ट लिहायचं आहे, दॅट इज द डायमीटर. डाय अँड मीटर. आता ह्याचे डेफिनेशन काय बघा. अ लाईन जॉइनिंग ऑर अ कॉर्ड. आता लाईनच जॉईन करायची आहे, मग त्याला काय म्हणायचं आहे? कॉर्ड. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. कॉर्ड passing through the center of circle is diameter. मग आता आपल्याला अशी कॉर्ड काढली पाहिजे जी सेंटर मधून पास होते. अशी कॉर्ड जी सेंटर मधून पास होते. सो कॉर्डची डेफिनेशन काय आहे? एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. बट आता त्याच्यामध्ये थोडीशी ॲड केली. हे 2 पॉईंट जॉईन केले तर ही कॉर्ड पास होते का सेंटरमधून? नाही पास होत. मग आपल्याला अशी कॉर्ड काढली पाहिजे ती सेंटरमधून पास होते. मग तशी कॉर्ड काढायची कशी? बाय युझिंग स्केल. आता स्केल घ्यायची आणि आपण ह्या सेंटरला मध्ये अशी धरून मग आपण कोणतेही 2 पॉईंट जॉईन करू शकतो.
हिअर मी सेंटरच्या इथून बरोबर घेतलेली आहे आणि अशी जॉईन केली. आता ही हॉरिझॉन्टलच पाहिजे असं आहे का? नाही. वी कॅन ड्रॉ हॉरिझॉन्टल, वी कॅन ड्रॉ व्हर्टिकल ऑर एनी एल्स अँगल. कुठल्याही प्रकारे तुम्ही जॉईन करू शकता, पण कंडिशन काय आहे? इट शुड बी पासिंग फ्रॉम द सेंटर. सपोज हिअर इट्स अ Q and R. So this is the diameter of that सर्कल. हे 3 पॉइंट्स आपल्याला लास्ट इयर झालेले आहेत, आधी आपण स्टडी केलेले आहेत की हे पॉइंट्स कोणते आहेत, काय आहेत. मग आता आपण काय करणार आहोत? वी आर गोइंग टू सी हाऊ टू ड्रॉ द सर्कल. आपल्याला सर्कल आणि ते सुद्धा दिलेल्या मेजरमेंटचं. मेजरमेंट काय आहेत म्हणजे आपण मेजरमेंट काय म्हणून पकडणार आहोत? हिअर वी आर टेकिंग ॲज अ मेजरमेंट दॅट इज द रेडियस. आपण रेडियस बघणार आहोत, ज्याचं मेजरमेंट कन्सिडर करून मग आपण सर्कल ड्रॉ करणार आहे. सो लेट्स सी हाऊ टू ड्रॉ द सर्कल. तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्कल दिलेला आहे ड्रॉ करायला, दॅट इज ऑफ 2 सेंटीमीटर. रेडियस 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर रेडियस. तर तुमच्या ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण ड्रॉ करणार आहे. तुमच्या कंपासमध्ये असं एक काहीतरी आहे, सिअर कंपासमध्ये 2 आहेत बरं का. असे 2 मध्ये एकाला दोन्ही बाजूला टोक आहे आणि एका बाजूला पेन्सिल ॲडजस्टमेंट करण्यासाठी अशीच अरेंजमेंट आहे. मी इथं पेन केलं कारण की मी बोर्डवर लिहिते. सो व्हाईट बोर्डचा जो पेन आहे तो मी घेतलेला आहे याच्यामध्ये. तुमच्या कंपासमध्ये मात्र तुम्ही पेन्सिल ॲड करू शकता. दिस इज कॉल्ड ॲज द कंपास. आपण ॲक्च्युली तो बॉक्स जो असतो त्याला कंपास बॉक्स असं म्हणतो. कंपास बॉक्स, कारण की कंपास ठेवायचा जो बॉक्स आहे त्याला कंपास बॉक्स म्हणतो. हा आहे कंपास. So by using this we are going to draw the circle. So how we are going to draw the circle for the 2 centimeter. आता तुमच्या कंपासमध्ये दुसरं पण आहे, दॅट इज द स्केल. स्केल विषयी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, पण आता मी माझ्याकडची स्केल जरा सांगते. हिअर फॉर द लार्जर मेजरमेंट मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता यावं ह्यासाठी या स्केलवरतीचे पॉईंट्स आहेत जे दिसत आहेत, नंबर्स. यू कॅन सी हिअर द नंबर्स. हे 0, 1, 2 खूप छोटे आहेत, खूप छोटे आहेत. म्हणून मी काय घेणार आहे, जरासं लार्ज सर्कल काढणार आहे. 2 सेंटीमीटर म्हटलं की मी काय कन्सिडर करणार आहे, 0 to this 5 is 1. मी असं कन्सिडर करणार आहे कारण की मला मोठं काढायचं आहे, तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून. आणि तुम्ही काय करायचं आहे, बाय युझिंग दिस 0. आता काय करायचं आहे, कसं ठेवायचं आहे, 2 सेंटीमीटर यू हॅव टू टेक द डिस्टन्स इन धिस कंपास. हेच कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सी हिअर, तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येतात. इथे एक स्क्रू असतो आणि ह्या दोन्हीला तुम्ही असे हँडल हलवू शकता. तर बाय युझिंग धिस मी काय करते बघा, तुमचं जे कंपासचं एक टोक आहे, हे जे एक टोक आहे, वी हॅव टू पुट दिस इन धिस 0. या 0 वरती ठेवायचं आहे. पहिलं टोक 0 वरती ठेवायचं. दुसरं टोक आपल्याला बाय युझिंग ॲडजस्टमेंट आपण हे थोडंसं मोठं लहान करून हे दुसरं टोक जे आहे वी हॅव टू टेक. आता मी एक कुठं सांगितलं, 5 वर मी एक घेणार आहे, तर 10 वरती दुसरं येणार आहे. बाय युझिंग दिस आय एम जस्ट टेकिंग लाईक दिस. हे डिस्टन्स घ्यायचं आहे. तुमच्या कंपासमध्ये कसं घ्यायचं आहे आता तेही सांगते. तुम्ही कंपास कुठे ठेवायचा आहे, वी हॅव टू पुट द कंपास ऑन अ प्लेन सरफेस. प्लेन सरफेसवर ठेवायचा त्याच्या स्केल आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवायचं किंवा कडेला ठेवू शकता तुम्ही. यू कॅन सी हिअर असं ठेवून 0 to 2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. आता 0 to 2 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं. आफ्टर दॅट पहिल्यांदा काय करायचं आहे, तर कंपासला आपण पेजवरती, ज्या पेजवरती तुम्ही फुलस्केपवरती किंवा वहीत काढणार आहे त्या पेजवरती पहिल्यांदा सेंटर मार्क करायचं आहे. एक पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे. यू कॅन गिव्ह द नेम इट अल्सो. तुम्ही त्याला नाव सुद्धा देऊ शकता, मगाशी मी दिलं तसं तुम्ही पी नाव सुद्धा देऊ शकता. आता ह्याच्यावरती हे कंपासचं टोक ठेवायचं आहे. कोणतं टोक ठेवायचं आहे, हे टोक ठेवायचं आहे, नुसतं टोक असलेलं. पेनवालं नाही, पेनवालं नाही, ते तसंच ठेवायचं आहे. नाव बाय युझिंग दिस आय एम जस्ट पुटिंग लाईक दिस. तुम्ही पण तसंच ठेवायचं आहे. आफ्टरवर्ड्स यू हॅव टू जस्ट, आता हे असं हलता कामा नाही, धरायचं कुठे आहे, यू हॅव टू होल्ड हिअर. असं नाही धरायचं दोन्हीला, असं धरायचं नाही कारण की ते हलतं. तर असं न धरता फक्त एका बाजूला ठेवायचं आहे. यू हॅव टू होल्ड हिअर. तुम्हाला इथं पकडायचं आहे आणि मग न हलवता टोटल सर्कल ड्रॉ करायचं आहे. न हलवता म्हणजे कसं, हे 2 टोकं ह्याच्यामधलं डिस्टन्स हलवायचं नाही, बदलायचं नाही.
आणि मग हा सर्कल तुम्हाला असा ड्रॉ करायचा लाईक धिस. सॉरी, थोडंसं सैल झालेलं दिसतंय माझं कंपास. येस, हिअर इट इज. सी हिअर, थोडंसं सैल झालंय, इथली अरेंजमेंट थोडीशी लूज झाली आहे. सो इट्स ओके. अशा पद्धतीनं तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे. आता हा 2 सेंटीमीटरचा आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. कसं सांगणार आहे तर आपल्याला वी हॅव टू शो द रेडियस. येस, टेक एनी पॉइंट ऑन द सर्कल, दॅट इज एम. एम घ्या, आर घ्या, दॅट्स युअर चॉईस. अँड जॉईन दिस पी अँड एम. हे दोन्हीही जॉईन करा. हे दोन्ही जॉईन केल्यानंतर इथं तुम्ही लिहू शकता दॅट इज 2 सेंटीमीटर. म्हणजे मी 2 KTचं सर्कल काढलेलं आहे हे, दॅट इज 2 सेंटीमीटर. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काढायचं असेल, फॉर एक्झाम्पल 3 सेंटीमीटर, तर डिस्टन्स कितीचं घेणार आहे तुम्ही? 3 सेंटीमीटरचं. जर तुम्हाला 5 सेंटीमीटर घ्यायचं असेल तर डिस्टन्स किती घेणार आहे? 5 सेंटीमीटर. अशी सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे आणि यू हॅव टू ड्रॉ द सर्कल विथ द गिवन रेडियस. सो तुमचा प्रॅक्टिस सेट ह्याच्यावरतीच आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हा प्रॅक्टिस सेट पूर्ण करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.